शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ मिळत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत। 3,000 रुपयांनी या योजनेमध्ये वाढ होणार आहे। 16वा हप्ता 3,000 रुपयांचा मिळणार। 9,000 रुपये प्रतिवर्षी कधीपासून वाढणार या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रूफ पाहू शकता। किसान हितोशी मोदी सरकार की देश के किसानों को बड़ी स्वागत। अंतरिम बजट के तहत होगा पीएम किसान सम्मान निधि के लिए 3,000 रुपये की अतिरिक्त राशि का प्रावधान। ध्यानात ठेवा, पूर्वी ही जी रक्कम दिली जात होती शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति वर्षासाठी होती। आता यामध्ये वाढ करून प्रतिवर्षी किती रुपये 9,000 रुपये आता लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत। मित्रांनो, जेव्हा हा बजेट अंतरिम जो आहे 1 फेब्रुवारीला डिक्लेअर होईल तेव्हा या ठिकाणी डिटेल्स माहिती शेतकऱ्यांसाठी 9,000 रुपये जो प्रतिवर्षी दिले जाणार आहे याविषयी सुद्धा पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी येऊ शकते। मोदी सरकार की किसानों को बड़ी स्वागत। आता या ठिकाणी बघा, अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान। ध्यानात ठेवा, या ठिकाणी 3,000 रुपयाने पीएम किसान सम्मान निधि योजनेमध्ये वाढ होऊ शकते। कारण काही कृषी तज्ञांच्या माध्यमातून सुद्धा जी माहिती सांगण्यात आली होती या संदर्भात सुद्धा आपण पूर्वी व्हिडिओ घेतलेला आहे। काही मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आता सांगण्यात येत आहे। मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर कुंवर विजय शाह यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। मध्य प्रदेशमधील जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना वार्षिक 15,000 रुपये दिले जाणार आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये, एकूण 12,000 रुपये आतापर्यंत दिले जात होते। आता यामध्ये वाढ करून तर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 9,000 रुपये प्रतिवर्षी याप्रमाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। महाराष्ट्रामधून जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना एकूण 15,000 रुपयांचा प्रति वर्षासाठी लाभ दिला जाणार आहे। ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जेव्हा अंतरिम बजेट डिक्लेअर केला जाईल तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती माहिती घेऊया। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।